नमस्कार. मम्मीज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. गव्हाच्या पिठापासून आपण पराठे किंवा चपाती किंवा फुलके नेहमीच करत असतो. पण ज्वारीची भाकरी ही मला कधी जमलीच नाही. म्हणजे कधी जाड व्हायची, तर कधी करपायची किंवा कधी अशी कडक अशी पापडासारखी व्हायची. म्हणजे भाकर ही मला फारशी काही जमतच नव्हती. पण आज मी ज्वारीच्या पिठाचे फुलके केले आणि ते इतके छान झाले, म्हणजे मऊ पातळ असे फुलके झाले. वाटत नव्हते की ते ज्वारीच्या पिठापासून मी फुलके केले बघा. आणि एक वाटी पिठापासनं मी बघा 7 ते 8 फुलके केले. इतके छान पातळ आणि मऊ असे फुलके झाले. पहिल्यांदाच केले आणि ते इतके छान झाले बघा. पातळ पातळ असे छान फुलके तयार होतात आणि मऊ पण होतात बघा. अगदी सॉफ्ट असे फुलके तयार होतात. आणि गरम गरम फुलके सर्व करताना त्याच्यावर थोडंसं साजूक तूप लावून जर फुलके सर्व केले तर ते इतके टेस्टी असे लागतात. म्हणजे आपण एक फुलके खाण्याऐवजी ते 2-3 खाऊ शकतो, इतके छान होतात. तर ज्वारीचे फुलके करण्यासाठी बघा, मी इथे पाऊण वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी पण पूर्ण नव्हतं ज्वारीचं पीठ. म्हटलं करून तर बघावं आणि ते झाले छान. आणि या छोट्या वाटीने मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. म्हणजे अगदी 1 छोटा चम्मच, 1 टेबलस्पून गव्हाचं पीठ घ्यायचं. म्हणजे थिकनेससाठी आपल्याला ते पीठ घ्यायचं आहे. आणि सकाळी मी मुळ्याची भाजी केली होती, तर त्याचं पाणी वेस्ट न करता मी त्याच पाण्याचा वापर फुलके करण्यासाठी केला आहे. म्हणजे होतं घरात म्हणून मी ते पाणी यूज केलं आहे. आपण साधं पाणी पण ठेवू शकतो. आता 1 वाटी ज्वारीच्या पिठासाठी आपल्याला एकच वाटी पाणी उकळत ठेवायचं आहे. पूर्णपणे उकळी येऊ द्यायची पाण्याला. आणि त्यात आपल्याला थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता त्यात आपल्याला उकळ घेण्यासाठी हे पीठ टाकायचे. ज्वारीचे पीठ आणि थोडे गव्हाचे पीठ. 1 छोटा चम्मचच गव्हाचं पीठ टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही. आणि एक उकड आपल्याला काढून घ्यायची या पिठाला. ज्याप्रमाणे आपण मोदक करतो त्याचप्रमाणे या पिठाला उकळ काढून घ्यायची. तर बघा, जास्त घट्ट पण नाही आणि हे याप्रमाणे हे पीठ असायला पाहिजे आपले. आता हेच पीठ एका परातीत काढायचे आणि थोडे गार झाले की त्याला छान असे मळून घ्यायचे पीठ. गरम आहे त्याच्यामुळे चांगले मळता येत नाही, पण थोडे जास्त पण गार नाही होऊ द्यायचे. थोडे हाताला चटके बसेल इतपत नाही, पण थोडे थंड झाले की हे पीठ मळून घ्यायचे. आपल्याला वाटत असेल की थोडं जास्त घट्ट झाले पीठ, तर आपण आणखी थोडं गरम पाण्याचा हात लावून हे पीठ मळून घ्यायचे. आणि याप्रमाणे बघा 15 ते 20 मिनिट मी हे पीठ छान असे मळले आणि थोडासा तेलाचा नंतर हात लावून आणखी छान पीठ मळून घेतले. पीठ चांगले मळले गेले पाहिजे. अगदी सॉफ्ट असे पीठ आपण मळून घ्यायचे, तरच ते फुलके छान होतात. बघा किती छान असे मऊ असे पीठ आपले
मळून झाले आणि आता हे पीठ एका बंद डब्याच्या झाकणमध्ये ठेवायचे. 5 ते 10 मिनिट हे पीठ ठेवायचे आणि 10 मिनिटानंतर आता आपल्याला फुलके करायचे आहे. आता हे पीठ चांगले मुरले. परत याला परातीमध्ये आणखी छान व्यवस्थित चोळून घ्यायचे. आणखी थोडासा तेलाचा हात लावून, जास्त पण नाही लावायचं तेल. ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो त्याचप्रमाणे हे पीठ व्यवस्थित चोळून घ्यायचे आणि फुलके करण्यासाठी याप्रमाणे आपल्याला गोळे करायचे. आणि गव्हाच्या पिठाचे आपण फुलके ज्याप्रमाणे लाटतो त्याचप्रमाणे आपल्याला हे ज्वारीच्या पिठाचे पण हलक्या हाताने हे फुलके लाटून घ्यायचे. अगदी हलक्या हातानेच आपल्याला लाटायचे आहे. आणि ज्याप्रमाणे आपण फुलके करतो त्या साईजचे पातळ असे फुलके लाटून घ्यायचे. आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हे फुलके भाजून घ्यायचे व्यवस्थित. बघा किती छान पातळ असे फुलके आपले तयार झाले. आता एक साईड आपली थोडी भाजून झाली की दुसऱ्या साईडनी भाजायची त्याला व्यवस्थित. बघा किती छान असे फुलतात. मला तर फुलके करताना खूपच मजा आली. म्हणजे कधी माझ्या हातून भाकर छान झाली नाही, पातळ तर कधीच झाली नाही. आणि फुलके इतके सॉफ्ट आणि मऊसर झाले, त्याच्यामुळे मला खूपच आनंद झाला फुलके करताना. म्हणजे जेवताना आपली तारीफ कुणी करत असेल तर आणखीनच आनंद होतो. तर तो आनंद मला झाला. आणि हे जे पीठ आहे ते डब्यातच ठेवायचे आपल्याला, एका बाउलमध्ये किंवा डब्यात ठेवायचे. आणि एक एक फुलका आपण करून घ्यायचा याप्रमाणे. तर असेच मी सगळे फुलके करून घेतले. म्हणजे भाकरी जर कुणाला आवडत नसेल, मात्र फुलके नक्कीच आवडतील. इतके छान होतात हे. तर 1 वाटी पिठापासनं मी साधारण 8 ते 10 फुलके केले. बघा किती छान मऊ आणि पातळ असे फुलके आपले तयार झाले. आणि सर्व करताना त्याला छान असं साजूक तूप लावायचं आणि गरम गरम ज्वारीच्या पिठाचे फुलके सर्व करायचे. तर असे हे ज्वारीच्या पिठाचे फुलके तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब टू माय चॅनल. पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओसह. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक यू सो मच.